लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जाधव संकुल परिसरात गेल्या वर्षभरापासून महानगरपालिकेने या ठिकाणी बागुल ड्रायव्हिंग स्कूल ते त्र्यंबक रोड या मुख्य रस्त्यावर गतिरोधकाची पाटी लावली होती। त्यानंतर यांनी झेब्रा क्रॉसिंग पट्टे देखील या ठिकाणी बसवले होते। मात्र वर्ष उलटून गेलं तरी या रस्त्यावर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने गतिरोधक न बसवल्याने महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आलाय। दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून या प्रस्तावर गतिरोधक बसवून अपघाताला नियंत्रणात आणावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मी नाना वाघ, सामाजिक कार्यकर्ता, जाधव संकुल शिवराज्य मित्रमंडळाचे या ठिकाणी अनेक वेळा महानगरपालिकेला, प्रशासनाला, विभागीय अधिकारी यांना वेळोवेळी अर्ज करून देखील या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग गेल्या 1 वर्षापासून लावलं, तसेच स्पीड ब्रेकरचे या ठिकाणी बोर्ड देखील लावले, परंतु स्पीड ब्रेकर लावलाच नाही। असे अनेक वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेत। अनेक मुलांचे खूप जोरात गाड्या जाता येतात, लहान मुलं रस्त्यावरून येतात, त्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, तर महिलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत। तरीसुद्धा या प्रशासनाने तसेच नगरसेवकांना देखील वेळोवेळी विनंत्या केल्यात। गेल्या 8-10 दिवसापूर्वी आम्ही नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास नागरे यांचे चिरंजीव यांनी सांगितलं की आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून देऊ, ते देखील पाठपुरावा करतायत। परंतु प्रशासन एवढं का असं झोपलेलं प्रशासन या जाधव संकुलवर अजिबात त्यांचं लक्ष नसून। दरम्यान प्रभाग क्रमांक 10 मधील जाधव संकुल परिसरात गतिरोधक तरी कधी बसणार असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।